एकता कोट नका, आपला पण प्लेअर पाठवा. एकता कोट नका प्लीज, आपला एक प्लेअर पाठवा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. त्यांच्या विरुद्ध कट्टाकरांची अशी दुसरी मॅच आहे. पहिली मॅच मिराकल कोळीवालाने जबरदस्त खेळ केला. तेजसने एक चांगली कामगिरी केली. पहिल्याच ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवर विकेट. चला मॅच चालू करायची आहे. फिल्डिंग टीम त्यानंतर केळवणे टीम विरुद्ध साई माऊली मोरा. आपण देखील तयार राहायचंय. त्यानंतर विक्रांत स्पोर्ट्स कोट नाका त्यांच्या विरुद्ध दिगोडे. असंच देखील क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. आणि मॅच चालू करायची लगेच. बॅटिंग साठी प्रथमेश आणि त्या सोबतीला बंटी. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. उरण तालुक्यामधलं एक भव्य दिव्याचं आयोजन आज अतुलदादा सुरेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक चषक. कालचा दिवस देखील खूप चांगल्या पद्धतीने पाहिला गेला. युट्यूबला देखील आपण ही क्रीडा स्पर्धा खेल चॅनल या टीमला आपण युट्यूबची टीम देखील इकडे कार्य करते. त्याच्यावर देखील आपण युट्यूबला पाहू शकतो. पहिल्यावर घेऊन साहिल येतात. पहिल्यावर घेऊन 4 ओव्हरची मॅच आहे. काल 88 रनचा हायेस्ट स्कोर देखील आपल्याला पाहायला गेला. आज दुसरा दिवस आहे. बघूया आज कितपर्यंत टीम मात्र पोहोचतील, कितीपर्यंत स्कोर बनवतील. या अगोदरची पहिली मॅच थोडी लोअर स्कोरिंगची पाहिली गेली. छोट्या रन्स होते, 10 रन्स फक्त. 11 रनचं टार्गेट होतं. स्ट्राईक अँड लेफ्टी बॅटर आहेत प्रथमेश. अंडरआर्म क्रिकेट सर्वात डिफिकल्ट खेळ कुठला असेल तर अंडरआर्म क्रिकेट. अंडरआर्म क्रिकेटमध्ये तुमची आई साईट परफेक्ट होते. तुमची नजरचा खेळ मात्र तो परफेक्ट असतो. त्यामुळे अंडरआर्म क्रिकेट खेळणारा खेळाडू कुठलाही क्रिकेट खेळू शकतो. पहिलाच बॉल दिवस खेळले गेले. फटका थोडा फसला तिकडे. साहिलने जबरदस्त पिचिंग केली. बॅट्समॅन पासून थोडा मागे टाकला बॉल आणि येईल मात्र पहिल्या बॉलवरती डॉट बॉल. एकता कोटनाका त्यांच्या विरुद्ध कट्टाकरांचा अशी मॅच आहे. व्हाईट बॉल आहे. 50,000चा प्रथम क्रमांक. आज सर्व या परिसरातील युवा खेळाडू देखील मॅचचा आनंद घेतात आणि क्रिकेट लाईफ मध्ये एक वेगळं क्रिकेटने प्रेम दिलंय. कारण की क्रिकेटवर आज सर्व भारताचं प्रेम वेगळं राहिलंय. भारत देशातील महाराष्ट्र राज्यामध्ये जो क्रिकेटचा क्रेज आहे तो क्रिकेटचा क्रेज अगदी कमी राज्यांमध्ये पाहायला मिळतो. त्यामुळे वेगळा क्रेज आज रायगड जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतो. अंडरआर्म क्रिकेटचा स्ट्राईक अँड लेफ्टी बॅटर. बॉलिंगसाठी साहिल. या बॉल देखील रिव्हर्स खेळले गेलेत आणि आता चांगलं टायमिंग आहे. शॉट ऑफ द नाईट. क्लासिकल फटका पाहायला मिळतोय बॅटर प्रथमेशच्या बॅटमधून. जबरदस्त 5 रन झाले त्या फलकावर. पहिल्याच ओव्हरमध्ये चांगले रिव्हर्स खेळले गेले आणि प्रॉपर टायमिंग केलं. लेफ्टी आहेत. बॅटचा फ्लो देखील जबरदस्त आहे. या बॉल देखील फटका थोडा फसला आणि लावला बेल. अंपायर्स मात्र आपल्यापर्यंत कळवतील. मॅच क्रुशल आहे.
चेक केलं जाईल. लगेच अंपायर आपल्यापर्यंत कळवतील. मॅच आपण पाहिलं तर दुसरी मॅच चालू आहे. एकता करंजा त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर एकता कोटनाका त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर कट्टा करंजा अशी मॅच आजच्या दिवसातील ही दुसरीच मॅच. या अगोदर मिरॅकल कोळीवाडा टीमने एक जबरदस्त परफॉर्मन्स करत असताना पहिली मॅच जिंकली आहे. आजचा शेवटचा अंतिम दिवस आहे क्रीडा स्पर्धेचा. आकर्षक ट्रॉफीज पण आपल्याला पाहायला मिळतात. गॅट्सबेचे देखील प्रोडक्ट आपण पराभूत सर्व प्लेयर्सला देखील देतो आणि बॅटर आउट आहे. बाहेर जावं लागेल बॅटरला. एक बाउंड्री जबरदस्त असेल परंतु प्रत्येक बॉल तुम्ही रिव्हर्स नाही मारू शकत. चांगले स्ट्रोक पण आहेत त्यामुळे लेफ्टी आहे रन्स होऊ शकत होते. एक बाउंड्री आली होती बट थोडी घाई केली बॅटरने प्रथमेशने आणि रिव्हर्स खेळायच्या नादामध्ये मात्र फटका थोडा फसला. नवीन बॅटर स्ट्राईक येत आहेत मोहित. रन्स थोडेफार बनवावे लागतील आणि चांगलं टार्गेट पर्यंत सेट करणं गरजेचं आहे. आजचा हा दुसरा दिवस आहे क्रीडा स्पर्धेचा. आकर्षक पारितोषिक देखील आपल्याला पाहायला मिळतात. नगरसेवक चषक भव्य दिवस आयोजन आपल्याला पाहायला मिळते अतुल सुरेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली. या बॉल देखील आडव्या बॅटने खेळले गेलेत. लेग स्पिन पाहिले गेले. जबरदस्त पिचिंग पाहिली गेली. गुड बॉलिंग साहिल. साहिलने बॉल हलकासा कट केला. मातीची विकेट आहे त्यामुळे बॉल पण स्पिन होतोय. जबरदस्त बॉल स्पिन केला मात्र साहिलने आणि येईल डॉट बॉल. एकता कोटनाका टीम पण मॅच सोडणार नाहीये. या बॉलवर ऑस्ट्रेलियाच्या खूपच बाहेर बॉल. 1 रन्स मात्र धावफलक पुढे जाईल. 6 रन्स झाले धावफलकावरती. दुसरी मॅच आजच्या दिवसातील. सर्व खेळाडूंचं लक्ष क्रीडा स्पर्धेवरती आहे. सर्व या परिसरातील नागरिक अंडरआर्म क्रिकेट बघणं खेळणं एक वेगळी मजा आणि अगदी जास्त आनंद देणारा खेळ आहे. अंडरआर्म क्रिकेट कमी जागेमध्ये क्रिकेटवर वेगळं प्रेम राहिलं आणि क्रिकेटसाठी आपण वेडे आहे. मग रात्री 2, 2:30, 3, सकाळी 4, 6, 7 अगदी 7-8 वाजेपर्यंत देखील क्रिकेट खेळू गेले. या बॉलवर देखील चांगलं टायमिंग करत असताना 4 रन मिळतात. मोहितच्या बॅटमधून आपण परत येतो चौकार. रन झाले आतापर्यंत 10. या बॉल देखील पुन्हा एकदा आळे तेडे दे घुमाके. जबरदस्त बॅटिंग करत असताना बॅटर मोहित. प्रॉपर टायमिंग केले गेले. रिव्हर्स खेळले. हा देखील आडवा बॅटने स्वीप खेळले गेले. स्कोर मात्र 4 ने पुढे जाईल. पहिल्याच ओव्हर रन्स आलेत 14. एक विकेट गेली परंतु 14 रन्स आलेत. मोहितने पूर्ण प्रेशर दूर केला. प्रथमेशची एक विकेट आली आणि आता मोहितने पण खूप चांगली बॅटिंग करतो मोहित आणि बंटी. आणि आपल्या समवेत आपण पाहिलं तर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले गेलेत महाराष्ट्र विधानसभेचे आपण पाहतो माजी आमदार मनोज शेठ भोईर. आज आपलं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. जय महाराष्ट्र. आणि आज या विभागाचा देखील सामना 2 मिनिटं आपण थांबवायचा आहे. आपल्या समवेत आपण पाहिलं तर या विभागाचे माजी आमदार दमदार असे आमदार मनोज शेठ भोईर यांचं स्वागत होत आहे. वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले गेले आणि आज या विभागाच्या प्रगतीमध्ये त्यांचा पण मोलाचा वाटा आहे. असे मनोज शेठ भोईर यांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे.
साहेब जय महाराष्ट्र. आणि वेळात वेळ काढून आज या क्रिकेटवर त्यांचं देखील प्रेम राहिलं गेलंय. पंचायत समिती सदस्य दीपकजी ठाकूर साहेब, आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. आणि पागोटाचे सरपंच आमचे कुणालजी पाटील, दीपकजी भोईर, आपलं देखील सर्व मान्यवरांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. क्रिकेटवर रायगड जिल्ह्यामध्ये खूप प्रेम करणारे व्यक्तिमत्व असे पाहिले गेले आणि आवर्जून सांगेल की महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यामध्ये खूप मोठं क्रिकेट पाहिलं गेलंय. मग ओरा मंडाराम, क्या बात आहे, बंटीने खूप चांगले एफर्ट्स दिले. थोड्याशा वेळेसाठी वाटलं कबड्डी घेतो की काय, बॅट हातातून निसटली होती पण बंटीने चालाकी दाखवली. चालक ब्रो. आजचा हा दुसरा व अंतिम दिवस या क्रीडा स्पर्धेमध्ये आपण पाहत आहोत आणि उरण तालुक्यामध्ये अंडरआर्म क्रिकेट थोडं कमी झालं होतं, परंतु आज भव्य दिवस आयोजन आपल्याला पाहायला मिळते. नगरसेवक चषक अतुलदादा सुरेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व्हाईट बॉल आहे. या बॉलवर देखील लेग स्पिन, चांगला बॉल फिरवला गेलाय. लेग बाईची रन आहे आणि मनोहर शेठ साहेबांना वाटलं की लेग बाईज आहे. साहेबांनी हात वरती केला होता, त्यांना वाटलं की लेग बाईज असं तर साहेब बरोबर आहे तुमचा, प्लंप आउट होता, पण अंधारामध्ये लेग बाईज नाहीये. लेग बाईज असं तर प्लंप होता, बरोबर स्टंपला बॉल आदळत होता. एक्स्ट्रा रन्सवर कंट्रोल करावा लागेल. या बॉल देखील आडव्या बॅटने खेळले गेलेत आणि मोहितची बॅट जबरदस्त बॅटिंग करत असताना तिसरी बाउंड्री पाहिली गेली या इनिंग मध्ये. आज सर्व मान्यवर आपल्या व्यासपीठावरती रन झाले आतापर्यंत 23. काल 88 रन्स पर्यंत आपण पाहिले गेले रन्स होताना, त्यामुळे या बॉलवर देखील आपण पाहतो पुन्हा एकदा व्हाईट बॉल. क्रिकेटवर थोडं कंट्रोल करणं गरजेचं आहे आणि आज क्रिकेटचा एक वेगळा क्रेज आपण संपूर्ण जगात पाहिला गेलाय. या बॉल देखील समोर टॅप केला गेलाय. अफलातून बॅटिंग मित्रांनो, मोहितची बॅटिंग आवडते टाळ्या वाजवा, जबरदस्त बॅटिंग. 28 धावा झाल्या. संघटक संदीप जाधव, विजय जाधव, संरक्षण कर. आज आपल्या समोर जिल्हा प्रमुख तसेच माजी आमदार या परिसराचे श्री मनोहर शेठ भोईर साहेब देखील इकडे आवर्जून उपस्थित राहिले गेले आहेत. त्यानंतर रायगड जिल्हा परिषदेचे आपण पाहिलं सदस्य नवनिर्वाचित आज सौ प्रेरणाताई पाटील, आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. उरण पंचायत समिती सदस्य श्री दीपकजी भोईर साहेब यांचे देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर पागोटेचे आपण पाहिलं सरपंच श्री कुणालजी पाटील साहेब, त्यानंतर उरण शहर संपर्क प्रमुख आपण पाहिले गेले
गणेशजी म्हात्रे साहेब देखील आपल्यासोबत उपस्थित राहिले गेले. त्यानंतर ग्राहक संरक्षण कक्षाचे आपण पाहिलं तर संदीप जाधव साहेब, विजयजी जाधव साहेब आज आपल्या समवेत शहर संघटक, त्यांचे देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. आता नुकतेच आपल्या व्यासपीठावर आपण पाहिलं तर अतुल सुरेश ठाकूर यांचं देखील स्वागत होत आहे. या परिसराची नवनिर्वाचित नगरसेवक आणि आज त्यांच्या माध्यमातून एक भव्य दिव्य असं आयोजन या बॉलवर समोर खेळले गेले आहेत. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर संकेत पहिला बॉल डॉट येतोय. अंडरआर्म क्रिकेटचं एक भव्य दिवस आयोजन, खेळपट्टीचा देखील एक विचार केला तर जबरदस्त ग्राउंड बनवलंय. नगरसेवक चषकाचा आजचा दुसरा दिवस आहे. स्कोर कार्ड जर पाहिलं तर आतापर्यंत 29 रन झाले धावफलकावरती. हा, आणि गणेशजी म्हात्रे साहेबांचा देखील आज वाढदिवस आहे. साहेब वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. या बॉलवर देखील रिव्हर्स खेळायचा प्रयत्न केला गेलाय, फटका थोडा फसतोय. आजचा हा शेवटचा अंतिम दिवस आहे क्रीडा स्पर्धेचा. तिसरी ओव्हर देखील तेवढीच महत्वाची असणार आहे. नगरसेवक चषकाचा दुसरा दिवस, 50,000चा प्रथम क्रमांक आहे. आकर्षक ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर संकेत एक जबरदस्त बॉलिंग करतात. पहिल्या 2 बॉल मध्ये प्रभावित कामगिरी केली गेली. या बॉल देखील बॅटने खेळले, बॅट फिरवली आहे आणि मैदानाच्या बाहेर जावं लागेल. आपण पाहिलं तर बॅटर आउट. आडवे बॅटने खेळायचा प्रयत्न करतोय, थोडा फटका आपण पाहिलं तर फसला. विकेट मिळेल तिकडे बॉलरला. बॉलरने जबरदस्त एफर्ट दिले. संकेत आज सर्व पदाधिकारी देखील आपल्यासोबत उपस्थित आहेत. सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे आणि एक भव्य दिवस आयोजन या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अतुल दादा सुरेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक चषक, नवनिर्वाचित नगरसेवक या परिसराचे एक भव्य दिव्य असं आयोजन पाहिलं गेलं आणि सातत्याने क्रिकेट पुढे गेलं पाहिजे. बॅटिंगसाठी हार्दिक येत आहेत. या बॉलर स्टेप आउट झाले, समोर खेळले गेलेत आणि 4 रन मिळतील तिकडे. फिल्डरने एफर्ट्स दिले परंतु बॉल निघून जाईल. जंप चांगलं केलं होतं. व्हॉलीबॉल स्टाईलने आतमध्ये टाकण्याचा प्रयत्न करत होते पण बॉल थोडा बरंच झाला आणि तिकडे गणेशजी शिंदे साहेब आपले देखील मनापासून हार्दिक स्वागत आहे. माजी नगराध्यक्ष आणि महेशजी वर्तक आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. विलासजी शिंदे साहेब, आज आपल्या समवेत आपण पाहिलं तर जिल्हा प्रमुख आणि या परिसरातील माजी आमदार माननीय श्री मनोहर शेठ भोईर साहेब या मॅचचा आनंद घेतात आणि आवर्जून उपस्थित राहिले गेले या कार्यक्रमासाठी. क्रिकेटवर उरण तालुक्यामध्ये देखील अगदी प्रेम करणारे व्यक्तिमत्व आपण पाहिले गेले आहेत. रन झाले आतापर्यंत 34 रन झाले धावफलकावरती. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर शेवटची ओव्हर घेऊन हर्ष येत आहेत. खूप महत्वाची ओव्हर आहे. महत्वाची ओव्हर असणारे हर्षला देखील माहिती की रन्स ऑलरेडी झाले. स्कोर कार्ड आपण पाहिलं तर 34 रन झालेत. ग्राफ थोडा शांत करावा लागेल. या बॉल देखील ऑफस्टिकच्या बाहेर पंचांनी दंडित केला गेला. नो बॉल आहे. 35 रन झाले धावफलकावरती. स्ट्राईक एंडला बॅटर आहेत मोहित. या बॉलवर लेग ब्रेक, बॅट फिरवली आहे परंतु खूपच बाहेर पिचिंग केली. मोहितने जबरदस्त बॅटिंग केली आपल्या टीमसाठी. आजचा हा शेवटचा अंतिम दिवस आहे. आतमध्ये आहेत रे.
कोणता संघ मात्र चॅम्पियन होईल? काल देखील खूप चांगल्या मॅचेस पाहिल्या गेल्या. आज पहिली मॅच देखील मिरॅकल कोळीवाडा टीमने मॅच जिंकली आहे. ओव्हर झाली ना, किती ओव्हर झाली? लगेच मी सांगतो कोणाच्या असते. मॅच देखील जबरदस्त आहे. या बॉल देखील पुन्हा एकदा आपण पाहिलं तर फटका फसला. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला गेला. डायरेक्ट हिट. कीपरने जबरदस्त एफर्ट दिले. केदार तिकडे होते. वाईट बॉल आहे. मॅच देखील जबरदस्त पाहायला मिळते. स्कोर कार्ड जर पाहिलं तर आतापर्यंत 36 रन झाले धावफलकावरती. सॉरी 38 रन झालेत. 1+1 ऍड नाही ना केली. विद्यार्थी मात्र आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. माजी नगराध्यक्ष या परिसराचे वंदनाताई पवार, नगरसेविका वंदना पवार आणि माजी नगरसेविका वर्षा आपला मात्रे. रन झाले आतापर्यंत बॉल एक पण 38. एक महत्वाची मॅच आपल्याला पाहायला मिळते. बघूयात आणि कोणता संघ मात्र इकडे जिंकेल. घेतलाच नाही. सर्व उपस्थित मान्यवर आपल्या व्यासपीठावरती सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. आणि नगरसेवक चषकाचा आजचा दुसरा दिवस आहे, दुसरी रात्र आहे. थोड्याच वेळात आपण आज सर्व मॅचेस देखील इकडे खूप चांगल्या पद्धतीने रंगतील. पहिला दिवस काल खूप चांगल्या पद्धतीने पार पडला गेला. दुसरा दिवस आहे. आकर्षक ट्रॉफीज आहे. 50,000चा प्रथम क्रमांक आहे. द्वितीय क्रमांक 25,000 रुपये. तृतीय क्रमांक जर पाहिलं तर आपण 12,000 रुपये. चतुर्थ क्रमांक देखील जर पाहिलं तर 12,000 रुपये. आकर्षक ट्रॉफीज आहेत. दुसरी मॅच चालू आहे. एका साईडला आपण पाहिलं तर एकता कोटनाका त्यांच्या विरुद्ध कट्टा करंजा अशी दुसरी मॅच चालू आहे. सर्व उरण तालुक्यातील खेळाडूंसाठी देखील एक चांगलं प्लॅटफॉर्म आहे. आणि विविध जिल्ह्यातून आले, रायगड, नवी मुंबई त्या परिसरातील देखील संघ इकडे खेळताना पाहायला मिळतील. एक भव्य दिवस आयोजन आणि बघता बघता शेवटच्या टप्प्यामध्ये ही क्रीडा स्पर्धा आहे. आज स्वतः इकडे आपण पाहिलं तर या परिसरातील माजी आमदार, त्याचबरोबर जिल्हा प्रमुख मनोहर शेठ भोईर साहेब देखील इकडे उपस्थित आहेत. त्यानंतर रायगड जिल्हा परिषद सदस्य आपण पाहिलं तर सौ प्रेरणाताई पाटील, आज सर्व मान्यवर सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत. आणि नॉट आउट आहे. एक पण बॉल टाकून नाही झाला. थोडं स्पीडअप करायचं आहे. एक एक रनवर मात्र थोडं कंट्रोल करावं लागेल. आणि मॅच देखील तेवढीच महत्वाची असणार आहे. बघूत कशा प्रकारे मात्र हा डाव रंगेल. सर्व खेळाडू, सर्व मान्यवर
आज या ग्राउंडवरती मात्र आनंद घेण्यासाठी आली आहेत. कोणता संघ मात्र इकडे बाजी मारेल. या बॉल कव्हरला खेळले गेले, गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. दणदणी चौकार एक जबरदस्त बॅटिंग करत असताना हार्दिकच्या बॅटमधून प्रॉपर टायमिंग होता. आउटफील्डला अगदी फास्ट आहे. खूप चांगला फुटवर्क होता हार्दिकचं. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर ऑफ स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. स्कोर कार्ड जर पाहिलं तर 43 रन झालेत. या बॉल देखील टॅप केला गेला, बॉल निघून जाईल 4 रनसाठी. 47 रन झाले शेवटच्या ओव्हरमध्ये. जबरदस्त बॅटिंग करत असताना एकटा कोटनाका टीम पण मॅच सोडणार नाहीये. पहिल्याच इनिंगचा आपण पाहिलं तर खेळ चालू आहे. या बॉलवर स्टेप आउट झाले. पुन्हा एकदा गॅप मध्ये 4 रन. जबरदस्त बॅटिंग करत असताना बॅटर हार्दिक. बॅक टू बॅक बाउंड्रीज पाहायला मिळतात आणि 3 बाउंड्रीज पाहिल्या गेल्या. एक बाउंड्री त्यांच्या वाईड लगातार 2 बाउंड्रीज मारल्या गेल्या हार्दिकने. रन झाले तब्बल 51. 50 रन कंप्लीट होतात. वेल बॅटिंग. कट्टा करंजा संघ देखील एक जबरदस्त बॅटिंग करतो पहिल्या डावामध्ये. या बॉलवर देखील पीट केलं गेलंय. काल 88 धावांचा हायेस्ट स्कोर झालाय, त्यामुळे 50 रन्स या ग्राउंडवर होऊ शकतात आणि चेस पण होऊ शकतात. त्यामुळे दुसरा डाव देखील अजूनही बाकी आहे. या बॉलवर देखील पुन्हा एकदा व्हाईट बॉल. अंडरआर्म क्रिकेटचं स्पर्धेचं आयोजन केलं गेलंय. आज अतुल ठाकूर या परिसरातील नवनिर्वाचित नगरसेवक आणि आज त्यांच्या माध्यमातून एक भव्य दिवस आयोजन. या बॉल देखील आडव्या बॅटने खेळले गेले. जबरदस्त बॅटिंग करत असताना हार्दिक. वेल बॅटिंग. 56 रन झाले धावफलकावरती. लास्ट ओव्हर मध्ये हार्दिक अक्षरशः तुटून पडला आणि एक वेगळ्या अंदाजामध्ये बॅटिंग करतो. वेल बॅटिंग हार्दिक. या बॉलवर पुन्हा एकदा आपण पाहिलं तर एज घेतली गेली आणि तिकडे समीकरण थोडं बदलताना पाहिली गेली आहे. 56 झाला. 57चं टार्गेट आहे. सरपंच विश्वास तांडेल यांचं आगमन झालं. कोणाच्या कोणाचा आपण दूर घ्यायचं मी सांगतो हा. हा, आपण एक विशेष सन्मान करत होतो आपल्या परिसरामध्ये. आपण या विभागासाठी आवर्जून या कार्यक्रमासाठी दाखल झालेत. माननीय श्री या परिसराचे दमदार माजी आमदार मनोहर शेठ भोईर साहेबांचा एक विशेष सन्मान करायचा आहे. मी विनंती करेल, परमानंद करगुळे साहेबांना विनंती करेल की आपण मनोहर शेठ भोईर साहेबांचा एक विशेष सन्मान आज आवर्जून उपस्थित राहिले गेल्या कार्यक्रमासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. महाराष्ट्र विधानसभेचे माजी सदस्य आणि या परिसरातील माजी आमदार मनोहर शेठ भोईर साहेबांचा एक विशेष सन्मान, तसेच जिल्हा प्रमुख मनोहर शेठ भोईर साहेबांचा एक विशेष सन्मान केला जातोय व्यासपीठावरती. आज या परिसरातील माजी आमदार तसेच जिल्हा प्रमुख सन्माननीय मनोहर शेठ भोईर साहेबांचा अगदी मनापासून आभारी आहे. त्यानंतर करगुवड साहेबांना विनंती करेल, या परिसरातील नवनिर्वाचित आपण पाहिलं तर जिल्हा परिषद सदस्य सौ प्रेरणाताई पाटील यांचा एक विशेष सन्मान आपण करायचा आहे. वंदनाताई पवार यांना विनंती करेल की आपण त्यांचा एक विशेष सन्मान करायचा आहे. आज नगरसेविका म्हणून देखील कार्य करतात वंदनाताई पवार आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर जिल्हा परिषद सदस्य नवनिर्वाचित एक
त्यांचा एक विशेष सन्मान आपण करत आहोत. सौ प्रेरणाताई पाटील आज महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप चांगलं कार्य करतात आणि आज रायगड जिल्हा परिषदमध्ये सदस्य म्हणून निवडून असताना प्रेरणाताई पाटील यांचा एक विशेष सन्मान आपण या व्यासपीठावर करत आहोत. संदेश भाई ठाकूर मनसे कुठे आहे लिहिलं? त्यानंतर नंदनजी पानसरे यांना विनंती करेल की आपण संदेशभाई ठाकूर महाराष्ट्र निर्माण सेनेचे आपण पाहिलं तर जिल्हा प्रमुख त्यांचा एक विशेष आपण सन्मान करायचा आहे. थँक्यू सो मच संदेशभाई ठाकूर आपलं देखील अगदी मनापासून आभारी आहे आणि त्यांचा एक विशेष सन्मान आपण करत आहोत. महाराष्ट्र निर्माण सेनेचे जिल्हा प्रमुख म्हणून या विभागात कार्य करतायत मनसे. थँक्यू सो मच संदेशभाई ठाकूर आपलं देखील अगदी मनापासून आभारी आहे. त्यानंतर माजी नगराध्यक्ष आपण पाहिलं तर गणेशजी शिंदे साहेबांचा देखील एक विशेष सन्मान नंदन पण नंदन पानसरे यांना विनंती करेल की आपण गणेशजी शिंदे साहेबांचा देखील एक विशेष सन्मान करायचा आहे. माजी नगराध्यक्ष म्हणून देखील कार्य करतायत. उशिलेताई शेख आपल्या समोर शिवसेनेच्या पदाधिकारी ताई आपलं देखील स्वागत आहे. त्यानंतर उरण पंचायत समिती सदस्य दीपकजी भोईर साहेबांचा एक विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करत आहोत. हा परमानंद करगुळे साहेबांना विनंती करेल की आपण दीपकजी भोईर साहेबांचा देखील एक विशेष सन्मान करत आहोत. उरण पंचायत समिती सदस्य माननीय श्री दीपकजी भोईर साहेबांचा एक विशेष सन्मान. थँक्यू सो मच. त्यानंतर उरण शहर संपर्क प्रमुख माननीय श्री गणेशजी म्हात्रे यांचा एक विशेष सन्मान आपण करणार आहोत. परमानंद करगुळे साहेबांना विनंती करेल की माननीय श्री गणेशजी म्हात्रे साहेबांचा एक विशेष सन्मान आपण इकडे व्यासपीठावर करत आहोत. उरण शहरचे आपण पाहिलं तर संपर्क प्रमुख. त्यानंतर पागोडे गावाचे आपण पाहिलं तर सरपंच कुणालजी पाटील यांचा देखील एक विशेष सन्मान आपण या व्यासपीठावर करत आहोत. समीर तेलंगे यांना विनंती केली की तो आपण सन्मान करायचा आहे. पागोटे गावाचे सरपंच माननीय श्री कुणालजी पाटील यांचा एक विशेष सन्मान आपण या व्यासपीठावर करत आहोत. पागोटे गावाचे सरपंच माननीय श्री कुणालजी पाटील साहेबांचा एक विशेष सन्मान आपण या व्यासपीठावर करत आहोत. धन्यवाद. सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. सर्वांना अगदी मनापासून जय महाराष्ट्र आणि धन्यवाद. मॅच चालू करायची आहे. हा दुसऱ्या डावाला सुरुवात होते. 57 धावांचं टार्गेट आहे. जबरदस्त मॅच. पहिल्याच बॉलवरती 4 रन. जबरदस्त टायमिंग करत असताना पण पाहिले गेले बॅटर केदारच्या बॅटमधून विश्वाजी तांडेल आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. माजी सरपंच. दुसऱ्या डावाला सुरुवात होती आहे आणि भव्य दिव्य अशा मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात. नगरसेवक चषक या बॉलवर देखील बॅक टू बॅक जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. केदार पहिल्या इनिंगमध्ये 57चं टार्गेट आहे, परंतु केदारने जी सुरुवात केली आहे, तुम्ही मारलात आम्ही पण मारणार. इट्स अ क्रिकेटसाठी आपण वेडे आणि क्रिकेट साठी मग रात्र सकाळ दुपार फक्त क्रिकेट आहे. वेगळा क्रेज महाराष्ट्र आणि आज या रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यामध्ये क्रिकेट अगदी जपलं गेलंय. मग रायगड जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणात क्रिकेटला महत्व दिलं गेलंय, कारण की या परिसरात ग्रामीण क्रिकेटचा देखील एक वेगळा क्रेज राहिला गेलाय. यामध्ये देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिकडे हलकीशी आपण पाहिलं तर मागे पिचिंग ठेवली गेली. स्कोर कार्ड थोडा शांत होतोय. केदार ठाकूरने सुरुवात केली, परंतु पहिल्या 2 बॉलवर 2 बाउंड्री, त्यानंतर डॉट आलाय. 57चं टार्गेट आहे. या बॉलवर देखील वन्स अगेन वेल बॅटिंग.
केदार मारतोय 4. दोन आनंद पहिले त्यानंतर तिकडे कोण आनंद जाणार आहे. दंड पाहिजे दंड पण टॉससाठी हा नेक्स्ट मॅच आपण टॉस साठी आपण यानंतरच्या टीम्स आपण तयार राहायच्या. टीम खेळवणे त्यांच्या विरुद्ध साई माऊली मोरा टॉस साठी या बॉल देखील अर्ध्या बॅटने खेळले गेलेत. केदारचे एक जबरदस्त बॅटिंग बघा. केदारचा जर्सी नंबर पण 4 आहे, त्यामुळे तो फक्त 4च मारतोय आणि तो 4 नंबर त्याला लकी आहे. टॉस साठी यानंतरचे कॅप्टन्स दोन्ही टीम खेळवणे त्यांच्या विरुद्ध साई माऊली मोरा. साई माऊली मोरा. खेळवणी टीम आपण या साई माऊली मोरा टीमच्या आलेले आहेत आणि गणेशजी शिंदे साहेबांना विनंती केली की आपण टॉस करायच्या आपल्या हातातून. या बॉल देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा तिकडे सुरुवात चांगली केली गेली आहे. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते आहे. एकता कोटनाका 17 धाव पडतो. रन झाले आतापर्यंत 17-18 बॉलमध्ये आता 40 करायचे आहेत. भव्य दिव्य असं आयोजन पाहायला मिळतात. आमच्या महिला भगिनी देखील व्यासपीठावर उपस्थित आहेत, त्यांचं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. दुसरा दिवस आहे क्रीडा स्पर्धेचा. IPL पण चालू आहे, सर्वांचं लक्ष IPL वर पण आहे. इंडियन प्रीमियर लीग. मोहितला सांग हेअरस्टाईल तरी बदल. जाया हार्दिक पण सेम दिसतो हेअरस्टाईलवरती. भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं आणि स्कोर झाला आतापर्यंत 17 रन झाले. फलकर बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर मोहित येते दुसरी ओव्हर घेऊन. 18 बॉलमध्ये 40 करायचे आहेत. एकता कोटनाड टीमला जिंकण्याकरिता 18 बॉल 40 होऊ शकतात का? यस, होऊ शकतात. बी पॉझिटिव्ह. लाईफ मध्ये पॉझिटिव्ह राहा, सर्व गोष्टी होऊ शकतात. फक्त करत राहा. प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. या बॉलला फ्लिक केला गेला आणि स्ट्राईकला चान्स आहे. थोडा लेझी थ्रो पाहिला गेला. कीपरने अपील केली परंतु बॅटर थोडे क्रॉस झाले होते. वेल ट्राय. फिल्डिंग फॅक्टर थोडीशी आपण पाहिलं तर डगमगताना पाहिली गेली आहे. फाईन लेगला बॉल ट्रॅव्हल झाला होता. रन झाले आतापर्यंत 18 धावा झाल्या धाव फलकावरती. आज सर्व उपस्थित आमच्या व्यासपीठावर मान्यवर आणि भव्य दिवस आयोजन आपल्याला पाहायला मिळते. नगरसेवक चषक दुसरा दिवस आहे. सर्व स्थानिक खेळाडू देखील या मॅचचा आनंद घेतात आणि चांगल्या स्तरावर ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 2 दिवस. स्ट्रायकरला बॅटर आहे. स्ट्रायकरला हिम्मत. या बॉलवर हिम्मतने लेग बाईच्या रूपामध्ये मात्र 4 रन मिळतील. वेगळ्या अंदाजामध्ये स्वीप खेळण्याचा प्रयत्न करते. फाईन लेगला परंतु बॉल निघून गेला आणि रन मिळतील तिकडे. 4-22 रन झालेत. आता एक इनिंग झाली ना का एकेकांचं घेऊन मी तुम्हाला सांगतो का दुसरा डाव चालू आहे. 57 रनचं टार्गेट आहे. अंपायर 17 रन बाईज आहे की लेग बाईज आहे. अंडरआर्म क्रिकेटचं आयोजन आज वेगळ्या स्तरावर आणि उरण तालुक्यामध्ये आज आपण पाहतोय. टुर्नामेंटसाठी देखील आपण बाईक ठेवली आहे. आकर्षक आपल्याला ट्रॉफीज पाहायला मिळत आहेत. मोटरसायकल आहे. बेस्ट बॅटर्ससाठी देखील आपण पाहिलं तर पारितोषिक आहे, कूलर आहे. अनेक गोष्टी या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आज अतुल ठाकूर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं आणि सर्व या परिसरातील खेळाडूंसाठी देखील एक चांगलं प्लॅटफॉर्म आहे. क्रिकेट खेळलं पाहिजे, क्रिकेट पुढे गेलं पाहिजे आणि आपल्या विभागाचं नाव झालं पाहिजे, आपल्या जिल्ह्याचं आपल्या तालुक्याचं नाव झालं पाहिजे. या बॉल देखील फ्लिक केला गेला. नॉन स्ट्राईकला थ्रो थोडा चुकीच्या पद्धतीने पाहिला गेला परंतु सिंगल रन मिळते तिकडे. आज भव्य दिव्य असं आयोजन या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. रन झाले 24 रन झालेत. 14 बॉलमध्ये 33 रन्स करायचे आहेत. एकता कोटनाका टीमला जिंकण्याकरिता 14 बॉल 33.
आज व्यासपीठावर सर्व मान्यवर आमचे या मॅचचा आनंद घेतात, आवर्जून उपस्थित राहिले त्याबद्दल अगदी मनापासून आभारी आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर मोहित मॅच क्रुशल आहे. ज्या बॉलवर समोर टॅप केला गेलाय, एक खूप चांगला फुटवर्क होता आणि हिम्मतच्या बॅटमधून 4 रन. हिम्मत केली नाही, चांगला फुटवर्क होता. स्कोर कार्ड मात्र 4 ने पुढे जाईल. 28. 12 बॉलमध्ये जिंकण्याकरिता मात्र 13 बॉल महेश वर्तक हा एक विशेष सन्मान आपण करत आहोत. मी महेश वर्धक साहेबांचा एक विशेष सन्मान. सर संघटक म्हणून आज शिवसेनेसाठी कार्य करतायत. दत्ता पुरव यांना विनंती केली की महेश वर्धक साहेबांचा एक विशेष सन्मान आपण इकडे करायचा आहे. आज आवर्जून उपस्थित राहिले गेले महेश वर्धक साहेब, धन्यवाद. आणि त्यांचा एक विशेष सन्मान आपल्या व्यासपीठावर आपण इकडे करणार आहोत. या बॉलवर स्लोअर वन, चुकीला माफी नाहीये. चुकाल तर मुकाल. बंटीने ट्राय केल्यापर्यंत बॉल निघून जाईल. महेश वर्धक साहेबांचा आपण विशेष सन्मान या व्यासपीठावर करत आहोत. पाठवतो. 32 रन झालेत. 12 बॉलमध्ये 25 करायचे आहेत. त्यानंतर माजी सरपंच विश्वाजी तांडेल यांचा देखील एक विशेष सन्मान आपण इकडे करत आहोत. गणेशजी तांडेल यांना विनंती करेल की आपण विश्वाजी तांडेल साहेबांचा एक विशेष सन्मान, माजी सरपंच, त्यांचा एक विशेष सन्मान आपण या व्यासपीठावर करत आहोत. थँक्यू सो मच विश्वाजी तांडेल साहेब, आपल्याला देखील अगदी मनापासून आभारी आहे. आज माजी सरपंच फिल्डिंग लावेपर्यंत त्यानंतर महाराष्ट्र निर्माण सेनेचे पदाधिकारी गणेशजी तांडेल यांचा देखील एक विशेष सन्मान आपण या व्यासपीठावर करत आहोत. रजू हातलूनकर यांना विनंती करेल की आपण गणेशजी तांडेल साहेबांचा एक विशेष सन्मान इकडे करत आहोत. थँक्यू सो मच. गणेशजी तांडेल साहेबांचा देखील एक विशेष सन्मान आपल्या या व्यासपीठावर. थँक्यू सो मच गणेशजी तांडेल साहेब, आपल्याला देखील अगदी मनापासून आभारी आहे. मॅच चालू करायची आहे. या बॉल देखील स्वीप खेळले गेलेत आणि काय घडलंय, एक रन एक मॅच तेवढीच महत्वाची असणार आहे. गणेशजी तांडेल साहेबांचा इकडे विशेष सन्मान केला होतोय. थँक्यू सो मच तांडेल साहेब. दुसरा डाव चालू आहे. मॅच देखील तेवढीच महत्वाची. 11 बॉलमध्ये 24 करायचे आहेत. स्ट्राईक रेटला हिम्मत आहे, हिम्मतची किंमत आहे. या बॉलवर देखील नो बॉल आणि नो बॉल आहे. एक्स्ट्रा रन्सने मात्र धावफलक पुढे जाईल. सर्व या परिसरातील आयोजक आणि सर्व मित्र परिवार या मॅचचा आनंद घेत आहेत. प्रचंड प्रेक्षकांची गर्दी आहे. प्रेक्षकांशिवाय क्रिकेटला मजा नाहीये कुठल्याही गोष्टीला. मग कबड्डीमध्ये देखील रायगड जिल्ह्यामध्ये कबड्डीचा पण एक वेगळा क्रेज आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात रायगड जिल्ह्याची देखील एक वेगळी कबड्डीमध्ये ओळख आहे. रायगड रत्नागिरी या परिसरात देखील खूप चांगले संघ पाहिले गेले या बॉल देखील आणि अफलातून फिल्डिंग. अंपायरचा डिसिजन रिव्ह्यू आहे ते चेक केलं जाईल. मॅच देखील तेवढीच महत्वाची असणार आहे. नॉट आउट आहे. एक रन तेवढीच महत्वाची असणार आहे. 57चं टार्गेट आहे. आता नॉट बॉल आहे अंपायर. ओके, मॅच देखील तेवढीच क्रुशल होती. बघूया कोणता संघ जिंकेल. केदारने खूप चांगली स्टार्ट केली. हिम्मत देखील त्याला या बॉलवर फटका फसलाय. मोये आणि कोणाला वाटलं पण नव्हतं की अशी विकेट येईल. त्यामुळे जर धरला महत्व नाहीये. जबरदस्त थोडं पुढे घ्यायचा प्रयत्न केला गेला आणि
इझी कॅच तिकडे पकडली आहे, बरोबर फिल्डरच्या हातामध्ये बॉल ट्रॅव्हल दिला. बॅटर आउट. 57 रनचं टार्गेट आहे. चौतीस 34 एक विकेट गेले. 9 बॉल मध्ये 23 करायचे आहेत. या बॉल देखील समोर खेळले गेलेत आणि या बॉलवर 4 रन. फुटबॉल चांगलं केलं गेलं बॅटरने. कुणी मारली साईने मारली. साहिलच्या बॅटमधून येतो चौकार. जबरदस्त टायमिंग करत असताना साहिल आणि 4 रनने मात्र धावफलक पुढे जाईल. 18 बॉल मध्ये 8 बॉल मध्ये 19 धावांची गरज आहे. व्हॉलेंटियर्सला हाय व्होल्टेज सामना झाला. व्हॉलेंटियर्सने नीट राहिलं. व्हॉलंटियर्स थोडं आपण लक्ष द्या, कारण की मॅच क्रुशियल आहे. बाउंड्री लाईनवर थोडं लक्ष द्या. मॅच जबरदस्त आहे. बॉलिंगसाठी बंटी. या बॉलवर स्लोअर बॉल आणि बॉलला फिरवलंय. बॅटर आउट. हलका बॉल पाहिला गेला. बंटीने वाजवली घंटी. बॅटर आउट. काय बॉल फिरवला बंटीने आणि बंटीने फसवलं. बंटीच्या वेगाने धावत आला, फक्त स्लोअर वन टाकला. स्कोर जर पाहिलं तर आतापर्यंत 38 धावा झाल्या त्या फलकावरती. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर विशाल. मॅच देखील तेवढीच महत्वाची आहे. 7 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 7 बॉल मध्ये 19 करायच्यात. हा बॉल खूप निर्णायक आहे. या बॉलवर बाउंड्री तर लास्टला 6 बॉल 15 वगैरे पण बघायला मजा येईल. 7 बॉल 19. कट्टा करंज त्यांच्या विरुद्ध एकटा कोट नाका. हाय व्होल्टेज मॅच आहे. जबरदस्त मॅच. 7 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. हा बॉल खूप निर्णायक आहे. लेफ्टी बॅटर. या बॉलवर हवेत खेळले गेले. फटका फसतोय आणि बॅटर आउट. आता 6 बॉल मध्ये 19 करायचे आहेत. सुरुवात चांगली केली होती केदारने. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. 6 चेंडू आणि जिंकण्याकरिता 19 धावांची गरज आहे. नॉन स्ट्राईक एंडला बॅटर पाहिलं तर संकेत स्ट्राईक एंडला आहेत. केदारने मगाशी चांगल्या बाउंड्रीज लगावल्या. 6 बॉल मध्ये 19 करायचं. बॉलिंगसाठी संदेश येत आहेत. 6 बॉल 19. जबरदस्त मॅच आहे. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. या बॉल देखील कव्हरला खेळले गेलेत आणि आता मॅच 5 बॉल मध्ये 19 करायचे आहेत. एकता कोटनाका टीम थोडीफार डगमगतीये. बॅट्समन केदारला कोणी साथ दिली नाहीये, त्यामुळे मॅच थोडीफार फसली. 57 करायचे होते. चांगली स्टार्ट केली होती. 5 बॉल 19 करायचे आहेत. या बॉलवर देखील गॅप मध्ये आणि बॉल निघून जाईल. 4 रन. आता 4 बॉल मध्ये 15 करायचे आहेत. नवीनजी कोटक, संदीप तांडेल, पुरुषोत्तम सेवक, संतोषजी शब्द आपल्या समोर आपण पाहिलं तर नवीनजी कोटक साहेब आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर संदीपजी तांडेल, पुरुषोत्तम सेवक यांचं देखील स्वागत आहे. त्यानंतर संतोषजी साळवी आज आपल्यासोबत उपस्थित राहिले गेले. धन्यवाद. आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. जबरदस्त मॅच पाहायला मिळतीये. या बॉलवर देखील पुन्हा एकदा रन मिळतात. 4. केदार, जोपर्यंत केदार आहे तोपर्यंत मॅच पलटू शकते. मित्रांनो, मॅच आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्यात. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. केदार अफलातून मॅच पाहायला मिळते. जिंकण्याकरिता 3 बॉल मध्ये 11 करायचे आहेत. 3 बॉल 11.
आणि कंपल्सरी चेसिंग आहे, त्यामुळे 3 बॉल 3 बाउंड्रीज मारायच्या आहेत. मगाशी मी उल्लेख केला की ते जर्सी नंबर पण 4 आहे, त्यामुळे 4 हा आकडा त्याला लकी आहे. 3 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 11 धावांची गरज आहे. हाय व्होल्टेज मॅच. 3 बॉल 11. केदार भोईर स्ट्राईक एंडला. जबरदस्त हार्ड हिटर बॅटर केदार भोईर चर्चेत राहिले. ही मॅच आजच्या दिवसातील पाहायला मिळते. या बॉल देखील टॅप केला गेला आणि या बॉलवर देखील आपण पाहिलं तर बंटीने अंपायर चेक केलं जाईल. आपण बघा मॅच चालू असताना कोणी आतमध्ये येणार नाहीये. दोन्ही संघाने याची विनंती करेल. सेफ आहे. सो जबरदस्त बॉलिंग केली. फिल्डिंग आवडण्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. जबरदस्त फिल्डिंग. त्यामुळे सांघिक खेळ आहे. एकाने खेळून हा टीम तुम्ही जिंकू शकत नाहीये. बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग तुमची स्ट्रॉंग पाहिजे. मॅच देखील तेवढीच महत्वाची. 2 बॉल मध्ये 11 बॉलरने जर चुकी नाही केली तर इझिली मॅच जिंकू शकते. फिल्डिंग टीम या बॉलवर आडवलाटे खेळलेत आणि आता मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक आहे. परंतु मित्रांनो केदार भोईरची बॅटिंग आवडली तर टाळ्या वाजवा. शेवटच्या ओव्हरपर्यंत झुंजला. कट्टा करंजा संघ मात्र या मॅच वरती नाव कोरलं गेलंय. कट्टा करंजा. वेल प्लेड, वेल फिल्डिंग, अभिनंदन. हा पराभूत संघ आपण देखील आपला देखील इकडे सन्मान केलं जाईल. एकता कोट नका. हा आपण इकडे वाढदिवस सेलिब्रेट करतो आमचे दीपकजी भोईर. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला वाढदिवसाच्या आणि